करतो. आपल्या मतदारसंघाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपले मार्गदर्शक आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज काही असं वाटलं नाही की सर माझ्या हातात माईक देते म्हणून. गेल्या 1 वर्षापासून मी जवळजवळ वंदना संघामध्ये अनुपस्थित आहे. थोडंसं माझं तब्येतीचं कारण होतं. आताही काही स्वस्थ नाही आहे. इथे मेश्राम साहेबांनी आणि डोंगरे साहेबांनी 2 मुद्दे इथे मांडलेत. हे आहे आपल्या देशाची शोकांतिका, पण आता सत्ता आपल्या हातात नाही आहे म्हणून आपण काही करू शकत नाही. आणि सत्ता इथपर्यंत वाट पाहूया कधी येते ते, आणि त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. डोंगरे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की नागपूरच्या काही संस्था एकत्र येऊन इथे मार्च काढून राहिले, तर त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. कारण आजकाल आपलं कसं होऊन राहिलं आहे की अनेक यांना विरोध करणारे फक्त आपणच अशातला भाग नाही आहे. आता अनेक जाती धर्माचे लोक त्यांना विरोध करून राहिले, त्यांच्यातूनही विरोध होऊन राहिला. आपण मात्र फुटकळपणे त्यांचा विरोध करताय. एक लहानशी संघटना येते आणि आपला झेंडा घेऊन विरोध करतात. आपण विरोध करत नाही असं नाही आहे, पण महाराष्ट्रातले आपण लोक थोडेसे कमी पडून राहिलो असं मला वाटते. एखादी कोणती अशा प्रकारची चळवळ असेल तर त्याला आम्ही त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आता हे नाही की आम्हीच ते सर्व करायला पाहिजे. जो कोणी आपल्या विचाराला धरून आंदोलन करत असेल ते संपूर्ण आपण आपले समजून त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा विरोध करणाऱ्यांचा एक गट या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. पहिले अशा प्रकारची एक धास्ती होती या समाजाची की आंबेडकरी समाजाचा मोर्चा असेल तर कर्फ्यू लागायचा, सारे घाबरून जायचे या ठिकाणी. आता तशा प्रकारची जी एक दहशत आहे ती या समाजाची मला असं वाटते खतम झाली आहे. आता तो याच्यापेक्षा उत्तरचे लोक जास्त आक्रमक दिसून राहिले, राजस्थानचे लोक जास्त आक्रमक दिसून, तिकडे जास्त चळवळी होऊन राहिल्या. इकडे होऊन राहिल्या असं नाही आहे, पण आपणच आज एक जण करतो, त्या दुसरा करतो, तिसरा करतो, अशा प्रकारच्या चळवळी होऊन राहिल्या. त्याचा त्यांच्यावरती काही खूप विपरीत परिणाम होईल असं वाटत नाही. आणि म्हणून जे या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी होत असतील, मराठा समाजाचे लोक आहे, ओबीसी समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर त्यांना विरोध करून राहिले. पहिले आपण मनुस्मृती म्हणत होतो, आता मनुस्मृती ते सांगून राहिले त्यांना त्याच्यात काय आहे. तर आपण या सर्व गोष्टीमध्ये एकत्रितपणे सहभागी व्हायला पाहिजे. तेव्हा त्यांना कुठे धक्का बसेल. त्यांना असं वाटत होतं की मला वाटते की आपण रामाचं पूजन करताना 6 दिवसपर्यंत खूप उन्माद होईल या देशामध्ये, असा काही दिसून नाही राहिला, अजून तरी नाही दिसून राहिला. 22 तारखेला कदाचित होईल. आणि होऊ नाही राहिला तर मला असं वाटते ओबीसी फार म्हणजे आपल्याला जसं वाटतं खूप एकत्र येतील असं नाही होऊन राहिलं. त्यांचे जे आहेत ते पैसे खर्च करून कार्यक्रम करून राहिले, त्याला काही फार मोठे होईल असं नाही आहे. याच्यापासून आता ते जे काय होऊन राहिलं त्याच्यापासून ते जागृतही होतील. त्यांचेच लोक त्यांना समजवून राहिले की आता याच्यात आपण जास्त पडायला नाही पाहिजे, आपण जरा आता थोडंसं बुद्धीने विचार करायला पाहिजे. त्यांचे लोक सांगतील, त्यांच्यामध्ये फरक पडेल आणि ताकद वाढेल. अपेक्षा आहे की आपण सर्वांनी मिळून जर एकत्र आलं तर त्याला मात करता येऊ शकतं, असं काही नाही आहे. मला या ठिकाणी 2 शब्द बोलायची
संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि सर्व थोर पुरुषांना नमन. इथे माझी सगळी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहे. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या प्रसंगी मी ज्येष्ठांचे मार्गदर्शन ऐकण्याचा जास्त आनंद घेतो, पण तो आनंदच घेण्यात काही हे नसते. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे तरुणांचं ऐकलं पाहिजे. तर मी अशा वयात आहे की तरुण आणि म्हातारं ह्याच्या जे जंक्शनचं वय आहे त्या वयात आहे. त्याचप्रमाणे मी आज जे बोलायचं ठरवलं होतं ते सरांचं पुस्तक मागच्या रविवारी मी नेलं होतं विकत. त्यावर मी थोडंसं 2 शब्द बोलतो सरांच्या परवानगीने. काही चुकलं तर सर प्लीज क्षमा करा. सरांनी भारतीय संविधान आणि आरक्षण असण्या नसण्यापर्यंतच्या गोष्टींचा उहापोह करताना इंदिरा साहनी प्रकरण, मराठा आरक्षणाचं प्रकरण आणि ते EBCचं जे आरक्षण आहे त्या संदर्भात सरांनी त्यात खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यावर सरांनी समीक्षा पण केलेली आहे, चर्चा पण केलेली आहे. त्या संदर्भाने आता आपल्याला हे सगळी प्रकरणं माहीत आहेत, पण मी ज्या पुस्तक हातात घेऊन ज्या पद्धतीने वाचायला लागलो तर माझ्या वाचनाचा छंद याच पद्धतीने मी ते वाचायला हातात घेतलं. तसं त्याच्यात काही खूप तार्किक आणि मार्मिक जाऊन स्वतःला काहीतरी असं त्या यांनी नाही घेतलं. पण सरांचं पूर्वकथन वाचता वाचता शेवटात जाईपर्यंत मी मनातूनच हादरलो, प्रामाणिकपणे सांगतो सर, की इतकं ते पूर्वकथन इतकं मला लागलं की त्या ठिकाणी खरोखरच मी स्वतः किंवा माझ्या वयाची किंवा जी तरुण मंडळी आहे ही कुठेतरी कमी पडत आहेत आणि त्या गोष्टींनी त्या दृष्टिकोनातून कुणीही विचार करत नाही, हे माझं मत पक्क झालं. आणि तो जो विचार मी त्या ठिकाणी परत वाचला तर सरांनी ज्या गोष्टीला मी तर म्हणेन की सरांनी कानपिचक्याच दिलेल्या आहेत, कान पकडलेले आहेत. पूर्वकथन वाचताना खरोखरच जर तरुण मुलांनी वाचलं तर त्याची कान पकडल्याच गेली आहेत सरांनी. आणि तो विषय आहे समानता आणि संधीची समानता. हा त्या पूर्वकथनामधला मुख्य गाभा आहे आणि त्या गाभ्यामध्ये सरांनी समानता आणि संधीची समानता या ठिकाणी जेव्हा आपण गेल्या 70-75 वर्षामध्ये पाहतो आहे तर सरांनी एक, आता माझ्या हातात पुस्तक नाही आहे, नाही तर मी तो उतारच वाचून दाखवला असता. माझा आवाज थोडासा जरा तब्येत बरी नसल्यामुळे बरोबर नाही येत आहे. तर त्या ठिकाणी सर म्हणतात की समानता आणि संधीची समानता ह्यासाठी आपण आरक्षण हे एक समानता आणि संधीची समानता हे साध्य आहे. आपल्या देशाचं साध्य आहे, आपलं साध्य आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं साध्य आहे. आणि आरक्षण हे त्यातलं साधन आहे आणि हे साधन आपण गेली 75 वर्ष झाले उपभोगतो आहे, त्याचा आनंद घेतो आहे, त्याच्यातून आपली प्रगती साधलेली आहे. कदाचित पूर्णत्वास अजून गेलेली नसेल, अजूनही आपल्याला आरक्षणाची गरज पडेल असेल किंवा साधनाची अजूनही गरज असेल, पण त्याची दुसरी जी बाजू आहे साध्य, या साध्यासाठी आपण काय प्रयत्न केले. आपण त्यासाठी सरांनी स्पष्ट त्यात उल्लेख केलेला आहे की आपण आरक्षणाच्या संदर्भाने जर कोणी काही छेडछाड केली किंवा काही प्रश्न उचलले तर आपण रस्त्यावर येतो, संघर्ष करतो. पण हाच तीव्रतेने होणारा संघर्ष आपण समानता आणि संधीची समानता साध्य करण्यासाठी किती केला ह्याच्यावर सर प्रकर्षाने बोट ठेवतात आणि त्यांच्या पूर्वकथनामधून आपल्याला एक प्रकारचं आव्हान करतात की या बाजूनीही विचार करणं जास्त गरजेचं आहे. हा सरांचा त्या पूर्वकथनामधला फार मोठा भाग मी त्या ठिकाणी समजून मी परत ते पूर्वकथन वाचलं
त्याच्यावर परत पुढे संधी मिळाली तर परत अजून त्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, मी त्यातल्या वाचून, ज्यांनी कुणी पुस्तक वाचलं असेल तर त्यांना हे लक्षात येईलच. पण ज्यांनी नाही वाचलं तर त्यांनी ॲटलिस्ट त्या पुस्तकातलं पूर्वकथन तरी नक्की वाचावं आणि त्या संदर्भाने आपल्या घरी जी कोणी मुलं असतील, नातवंड असतील, त्यांच्याबरोबर सोबत त्यावर चर्चा करून आणावी. हा एक मी आता सध्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आहे. मला थोडंसं सांगताना आनंद होतो की तिथे मौदा तालुक्यामधली घरडे नावाची 2 ओबीसीची बहीण भाऊ दोघेही होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने आरक्षण विषय तिथे चर्चेत घेतला, आता ते कोर्ट होतं, मला तिथे खूप जास्त बोलता नाही आला, त्यांनाही मर्यादा होत्या. पण ती दोन्ही नवीन पोरं आता नुकतीच मागच्या वर्षी सनद घेऊन तिथे दुसऱ्या कुणाकडे तरी वकिली करत होती. मी त्यांना त्या पुस्तकाचा संदर्भ देऊन ते पूर्वकथन वाचण्यासाठी प्रेरित केलं आणि एक पुस्तक त्यांना मी दिलं. त्याचं प्रतिक्रिया काय येईल ते येईल, पण ती पोरं, जसं आपण मगाशी म्हटलं की ओबीसी मध्ये बऱ्याच प्रमाणात आता हे सुरू आहे, तर ही जमेची बाजू आहे आणि त्या पोरांनी खरोखरच चांगलं मार्मिकपणे आरक्षणासंदर्भात आणि आजच्या परिस्थिती संदर्भात चर्चा घडून आणल्या. हा एक त्याचा एक जमेचा भाग आहे. आणि विशेष करून मी समानता आणि संधीची समानता हे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी आरक्षणाच्या भोगत्यांनी, उपभोक्त्यांनी काय प्रयत्न केले ह्याच्यावर सरांचा फोकस पूर्ण आहे. हा एक भाग मला त्यातून जास्त मार्मिकपणे आठवला आणि माझ्या परीने जे काही मला त्या संदर्भाने करता येईल तर भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून विचार करेल आणि तोच मुद्दा मी जी माझ्या समोर येणारी तरुण मंडळी राहील त्यांच्याकडे तो मी पास ऑन करेल. दुसरं, आजचं हे भारतातलं राजकारण आहे, आपण ऐकलं बोलतो, हे ध्रुवीकरणाचं राजकारणाचा हा संघर्षाचा काळ आहे, म्हणजे ज्याला आपण जंक्शन काळ आहे. आणि या जंक्शनच्या काळामध्ये जसं बाबासाहेब म्हणतात की क्रांती प्रतिक्रांती हा त्यांचा ग्रंथ आहे, तर कुठेतरी आपण गेले 70 वर्ष किंवा 100 वर्षाला क्रांती जर म्हटलं तर हा प्रतिक्रांती आहे. येणारी काळ हा प्रतिक्रांती राहील किंवा ज्याला मागच्या काळाला प्रतिक्रांती म्हटलं तर येणारा काळ क्रांतीचा राहील. पण हा जो जंक्शनचा काळ आहे, या ठिकाणी जिथे आपण म्हणतो की इथे आपली ताकद कमी पडते किंवा या ठिकाणी आपण कमी पडतो आहोत, त्या ठिकाणी आपण ते थोपवून धरण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक समानता आणि संधीची समानता हे साध्य प्राप्त करून घेणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्या ठिकाणी भारतीय नागरिक म्हणून सरांनी काही तिथे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं आता तर अध्यक्षीय प्रणाली किंवा राजेशाहीची किंवा हुकुमशाहीची जी प्रणाली आहे किंवा तसं तत्वज्ञान आहे, त्या दृष्टिकोनाने आपण एक त्यांनी टाकलेलं असं जर आपण विचारात घेतलं तर मी एक उदाहरण देऊ इच्छितो आणि थांबतो. मग आपल्या मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या काही लोकांचं मत होतं की त्या सरपंच हा निवडून दिलेल्या उमेदवारांमधून निवडला जावा आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या विचारधारेचं मत होतं की ते लोकांनी सरपंच निवडावा, पूर्ण गावांनी सरपंच निवडणूक घ्यावी, अशा पद्धतीच्या याच्यामध्ये विचार मतप्रवाह झाले आणि त्यातून त्यांनी गावामधून सरपंच निवडणे म्हणजे पूर्ण गावकऱ्यांनी सरपंच निवडायचा या पद्धतीने मतदान घेतलं. तर हे मतदान कुठेतरी मी अध्यक्षीय प्रणालीची नांदी अशा पद्धतीचं मला ते जाणवते आहे आणि या दृष्टिकोनातून हा देश परत अध्यक्षीय प्रणालीकडे नेण्याची ही एक सुरुवात असावी असं माझं स्वतःचं मत आहे. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि सरांनी मला बोलायला 2 मिनिट दिले त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. सब पाप सकरण कुशल सुत संपदा सचित परियोदपन एकं उद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेते
अश्वी लोके परमिच नतावता धम्मधरो यावता दोभासति योचाप्यं श्रुत्वान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न प्रमाज्यति नथि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा योगी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाच्या श्रावक संघाचा सर्वांना मैत्रीपूर्ण जय.